धम्मपदातली अं, यमक वग्गातली 19वी गाथा आणि हा 10व यमक आहे. 10वी जोडी आहे. त्यातलं पहिली गाथा 19वी आज आपण पाहणार आहोत. बहुं पिचे संहितं भासमानो न तक्करो होती नरोपमत्तो गोपो गावो गणयं परेसं न भागवा सामयस होती. त्यांनी जो अर्थ केलाय तो मी वाचतो. शब्दशः आपण नंतर अर्थ पाहूया. धर्मग्रंथांचे कितीही पठण केले तरी पण प्रमादामुळे माणसाने त्या धर्मग्रंथानुसार आचरण केले नाही तर तो दुसऱ्यांच्या गायी मोजणाऱ्या गवळ्याप्रमाणे किंवा गुराख्याप्रमाणे श्रमणत्वाचा भागीदार होत नाही, असा याचा अर्थ केलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला कसा अर्थ लागलाय ते तुमच्या मनात आहे. अजून एक अर्थ एक आपले अशोक अशोक मस्केनी एक मला अनुवाद पाठवलेला आहे, तो मी सांगतो तुम्हाला. त्याच्यात अर्थ तो तो मी याच्यात टाकलेला आहे बघा, आपल्या ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तो वाचला असेल. पुष्कळ संहिता, आता संहितांत संहिता बरोबर अर्थ झाला इथे. हे मला वाटतं धर्मानंद कोसंबींचं हे पुस्तक आहे हे. त्यांनी बरोबर शब्दशः बरोबर अर्थ केलाय तो. पुष्कळ संहिता जरी कोणी बोलत असला, भासमानो बोलत असला तरी तो प्रमादी मनुष्य त्याप्रमाणे बोलत असला पण तो प्रमादी मनुष्य त्याप्रमाणे चालत नसेल, म्हणजे वागत नसेल, तर परक्याच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमण धर्माचा वाटेकरी होत नाही. आता हा असा वेगळा, थोडासा वेगळा अर्थ केलाय पण बरोबर आहे अर्थ. बरेचसे शब्दांच्या काय म्हणतात अर्थाच्या बरोबर जवळ पोहोचणारे जे शब्द आहेत. एक एक पाहू आपण आता, एक एक शब्द पाहू. काय आहे? पहिला शब्द आहे बहुम. बहुंपीचे म्हणजे अनेक. संहिता, आता संहिता म्हणजे हा साहित्यिक शब्द आहे एक प्रकारे. संहिता म्हणजे ग्रंथ असं म्हटलं गेलं. संहिता अं, संहिता म्हणजे लिखित संहिता. आता हे बुद्धांच्या काळात तर लिपी नव्हती, खरं म्हणजे पुस्तकं नव्हती. पुस्तकं जर नव्हती तर मग संहिता धर्मग्रंथ असं असा कसा अर्थ त्याचा होऊ शकतो. असा पण एक आहे. अं, काय म्हणतात, अं, तो काळ जर पाहिला, म्हणजे अजून लिपी वापरात यायला सुरुवात झाली नव्हती, तर माझ्या बोलण्यातला जो थोडासा डिस्टर्बन्स आहे ना बोलण्यातला, तो माझ्या कानातल्या आवाजांमुळे आहे. तर माझ्या कानाचे थोडेसे ते जरा टिनिटसचा प्रॉब्लेम म्हणतात की आवाज आवाज असे आघात आहेत कानामध्ये. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात मध्ये थोडासा विस्कळीतपणा आहे आज. तो 2-4 दिवस झाले ते प्रवास करून आलो, तसा म्हणजे तो जरा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे बोलण्यामध्ये माझ्या विस्कळीतपणा आहे, किंवा ते थोडं सांभाळून घ्या. तर संहिता म्हणजे जर धर्मग्रंथ म्हटले किंवा संहिता म्हणजे लिखित काही गोष्टी म्हटल्या तर तो इथं अर्थ लागू होत नाही. धर्मग्रंथ पण नाही. आणि त्यांनी यांनी कोसंबींनी जसा संहिता शब्द जसाच्या तसा वापरलाय, तर त्याचा अर्थ काय? तर संहिता म्हणजे जे आपण
काय म्हणतो, जे आपण वाचतो, संहिता जी म्हणजे लिखित लिखित संदर्भ म्हणा, किंवा संहिता म्हणजे एक साहित्य, आपण त्याला आधुनिक याच्यात आपण काय म्हणतो, साहित्य. साहित्य म्हणजे वस्तू नव्हे, साहित्य म्हणजे पुस्तकं. तर त्याला संहिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे काव्याला संहिता म्हणतात, किंवा एखाद्या कादंबरीला संहिता म्हणतात, किंवा एखादा त्याच्या त्या राज्यघटनेची संहिता म्हणतात. संहिता म्हणजे एक लिखित साहित्य. आणखीन त्याचं जे काही शब्दशः अर्थ आहेत, हम्म, ते आपण पाहूया. डिक्शनरी, मराठी डिक्शनरीवरून त्याचा आपण उद्याला मी अर्थ काढतो आणखीन. पण संहिता म्हणजे शब्दबद्ध जे काही आहे ते. तर आता इथे शब्द अर्थ काय लागतो? खूप संहिता बोलतो, भास मानो, भाष्य म्हणजे भाष्य करतो. भासते म्हणजे बोलतो, भाषण, भाष्य करतो, भाषण करतो, बोलतो. म्हणजे खूप बोलतो. थोडक्यात काय, एखादा माणूस खूप बोलतोय, ज्ञान बोलतोय. संहिता म्हणजे ज्ञान आला आता. तर एखादा माणूस खूप ज्ञान बोलतोय म्हणजे माहिती बोलतोय, त्याच्याकडची असेल किंवा संहितेतली असेल, लिखित यातली असेल, खूप बोलतोय. परंतु न तक करो, तक करो म्हणजे त्याप्रमाणे, तसं तसं करत नाही. न तक करो म्हणजे तसं करत नाही, म्हणजे तसं वागत नाही. म्हणजे जसं बोलतो तसं वागत नाही, असा त्याचा अर्थ आहे. कोण? तसा तो. नरो म्हणजे तो मनुष्य. आणि तो तसं का वागतो? तर प्रमत्त आहे. आणि प्रमत्त म्हणजे प्रमादात आहे, म्हणजे भानावर नाही, म्हणजे सतीमध्ये नाही, म्हणजे जागृत नाही. आता याचा अर्थ असा लागतो की जो अजागृत मनुष्य पुष्कळ बोलतो पण त्याप्रमाणे वागत नाही, असा या ओळीचा अर्थ लागतो. गाथेच्या पहिल्या ओळीचा असा अर्थ लागतो की जो अजागृत किंवा प्रमादात असलेला मनुष्य, नरो, एखादा प्रमादात असलेला म्हणजे अजागृत मनुष्य जर खूप संहिता किंवा ज्ञान बोलत असेल, पण त्याप्रमाणे तो तसं करत नाही, म्हणजे वागत नाही. तर पुढे असं म्हटलंय, तर गोपो म्हणजे गोप म्हणजे ज्याला आपण गुराखी म्हणतो. गुराखी, गुरं चालणारा. गोपोव गावो. आता गावो म्हणजे ज्याला हिंदीमध्ये गौ 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 गौवा म्हणतात. गौ गौ म्हणतात ना हिंदीमध्ये. तर गावो म्हणजे गौ, गौ म्हणजे गाय. गोपोव गावो गणयन. गणयन म्हणजे गणती करणे, म्हणजे मोजणी. परेसंग म्हणजे इतरांच्या. पर परेसंग म्हणजे इतरांच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो मनुष्य न भागवा, म्हणजे तो अं, भागीदार बनत नाही, म्हणजे हिस्सेदार बनत नाही, म्हणजे त्याचा तो भाग नसतो. कशाचा? सामयस्य. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. सामयस्य म्हणजे आता इथं श्रमणत्व केलेलं आहे. सामयस्य म्हणजे श्रामण. सामयी म्हणजे श्रमण. श्रमणत्वाचा तो भागीदार होत नाही किंवा हिस्सा होत नाही, म्हणजे तो श्रमण नाही. आता श्रमण म्हणजे कोण? हा एक फार मोठा शब्द आहे. त्या श्रमणाचा एक सरळ सरळ अर्थ भिक्षू असा केला जातो. परंतु फक्त भिक्षू असा त्याचा अर्थ नसावा. कारण हे कोणाला उद्देशून बुद्ध बोलू शकतात, सांगू शकतात. म्हणजे एखाद्या कोणत्याही पंडिताला पण उद्देशून ते सांगू शकतात. एखादा पंडित मनुष्य, त्याला खूप माहिती आहे,
आणि तो खूप बोलतो, पण त्याप्रमाणे वागत नाही. त्याच्यामध्ये पंडित भिक्षू पण येऊ शकतो. इतर भिक्षू पण इतर इतर ज्ञानी पण येऊ शकतात. कोणतेही ज्ञानी असू शकतात. फक्त भिक्षुच नाही. त्यामुळे श्रमण जो आहे, त्याचा अर्थ फक्त भिक्खू नाही. तर श्रमण म्हणजे जो जो ऐकून, आता अलीकडच्या काळामध्ये ऐकून आणि वाचून, परंतु पूर्वीच्या याच्यामध्ये फक्त ऐकूनच ज्ञान माहिती व्हायचं. म्हणून ऐकून जो माहिती करून घेतो आणि प्राप्ती करतो, जे श्रमणत्व श्रमणत्वाची काही प्राप्ती असते. जो बुद्ध धम्माच्या मार्गावर असतो, जो श्रमण किंवा जो कोणी असेल तो, जो माहिती करून घेतो, ज्ञान माहिती करून घेतो ऐकून किंवा वाचून, परंतु त्याप्रमाणे चालतो, वागतो, तर त्याला काही फायदे होतात, त्याला काही लाभ मिळतात. आणि ते लाभ अनेक प्रकारे सांगितले जातात. तर ह्याच्यावर आपण जास्त आज नाही बोलणार, पण उद्या बोलणार. उद्या आपण संहिता आणि श्रमण हे दोन शब्द मी थोडासा, कारण त्या गोष्टी ते शब्द पुढच्या गाथेमध्ये परत येणार आहेत. त्यामुळे त्याचा मी आणखीन उद्या स्पष्टीकरण करेल. परंतु एक आठवलं म्हणून एक स्पष्टीकरण मी लगेच देतो, किंवा वाचलं पण मी काल पुन्हा ते. एका माझ्या समोर एक इंग्रजी डिक्शनरी आहे, बुद्धिस्ट डिक्शनरी म्हणून. ही फार प्रसिद्ध डिक्शनरी आहे. मॅन्युअल ऑफ बुद्धिस्ट टर्म्स अँड डॉक्ट्राईन्स, ज्ञानातील लोक, ही फार प्रसिद्ध डिक्शनरी आहे. याच्यामध्ये सामय्य याच्यात फार चांगला अर्थ दिलेला आहे, आणि तो कशाच्या आधारे दिलेला आहे. सामय्य फलसुत्त म्हणून एक मध्यम निकायामधलं एक सुत्त आहे. तर जो श्रमणत्वाच्या मार्गावर आहे, जो बुद्धांचा शिष्य आहे, जो बुद्धांचा धर्म माहिती करून घेतो आणि त्याप्रमाणे वागतो, आचरण करतो, प्रॅक्टिस करतो, म्हणजे जागृतीची प्रॅक्टिस करतो, किंवा धम्माचे अर्थ समजून घेतो. धम्म समजून घेण्याचे जे तीन तीन प्रज्ञा आहेत, तीन प्रकारे, तीन पातळ्यावर धम्म समजला जातो असं म्हटलेलं आहे. त्याला म्हणजे धम्म समजणं म्हणजे प्रज्ञा, पय्या, सूतमया पय्या, चिंतामया पय्या आणि भावनामया पय्या. तीन पातळ्यावर प्रज्ञेचा, अंडरस्टँडिंगचा, सम्यक दृष्टीचा विकास होत असतो. त्याला प्रज्ञा म्हटलेला आहे, पय्या म्हटलेला आहे. तर पहिली पय्या जी आहे ती सूतमया पय्या, म्हणजे सूत म्हणजे ऐकणे, ऐकून. आता संहिता म्हणजे ऐकलेली माहिती असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो, संहिता या गाथेमध्ये. तर ऐकून जी गोष्ट किंवा वाचून जी गोष्ट आपल्याला माहिती होते, कळते, माहिती नुसती माहिती नाही, कळते. ऐकून जी गोष्ट आपल्याला माहिती होते, आपली त्यामुळे समज वाढते, प्रज्ञा वाढते, वाढायला त्यांनी मदत होते. तर ती सुतमयापयी आहे, त्याला म्हणजे ऐकून माहिती झालेली प्रज्ञा, ऐकून मिळालेली प्रज्ञा किंवा वाचून मिळालेली प्रज्ञा, त्याला सुतमयापय्या म्हणतात. तर हे ऐकणं आणि वाचणं कसं आहे, ते डोळ्यामुळे आपण वाचतो आणि कानाने ऐकतो. म्हणजे इंद्रियांमुळे जी प्रज्ञा आपल्याला मिळते, ऐकून वाचून, इंद्रियांच्या माध्यमातून जे आपल्याला मिळतं आणि ते समजतं, की विशिष्ट गोष्ट, विशिष्ट ग्रंथ, विशिष्ट गाथा, विशिष्ट सूत्र, जे आपल्याला इंद्रियांच्या मुळे कळतं. फक्त माहिती होतं नाही, कळतं. कळण्याला प्रज्ञा म्हटलं आपण म्हणतो. आता कळणं हा विशिष्ट शब्द आहे. अंडरस्टँडिंग, पय्या, समज, दृष्टी.
तर त्याला त्याला पय्या म्हटलेलं आहे. तर ते इंद्रियांमुळे जे मिळतं ऐकून किंवा वाचून, त्याला सूतमया पय्या असं म्हणता येईल आधुनिक भाषेमध्ये. बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा वाचनाचा प्रश्न नव्हता, शब्द नव्हते, लिखित लिखित लिपी नव्हती, लिपीचा शोध लागला असेल, परंतु बुद्धांच्या याच्यामध्ये तो दिसत नाही. बुद्धांच्या काळात लिखित लिखित ज्ञान हे असेलही, परंतु काही विशिष्ट वर्गापुरतं ते मर्यादित असेल किंवा काही सांकेतिक असेल ते माहिती नाही आपल्याला. परंतु 100-200 वर्षांनंतर, बुद्ध गेल्यानंतर ती गोष्ट पुढे आलेली आहे असं एकूण माहितीनुसार आपल्याला कळतं ग्रंथांमुळं. पण तोपर्यंत जेव्हा लिपी नव्हती तोपर्यंत ते ऐकूनच लोकांपर्यंत ज्ञान पोहोचायचं. बुद्धांच्या बाबतीत धम्म पोहोचायचा. बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या बाबतीत 100-200 वर्ष, 300 वर्ष काय म्हणतात की बोलूनच ती गोष्ट पुढे आलेली आहे. म्हणजे लोकांची अंडरस्टँडिंग, लोकांची प्रज्ञा कशी वाढली? ऐकूनच वाढली. म्हणून सुतमया पय्या म्हटलेलं आहे. ऐकूनच ती प्रज्ञा वाढलेली आहे लोकांची. तर ती पहिली पातळी असते अंडरस्टँडिंगची किंवा समजण्याची, बोधी होण्याची पहिली पातळी ही ऐकून आणि ऐकूनच मिळायची त्यावेळेला. तर त्याला सुतमय्या पया म्हटलं. परंतु ऐकून नुसतं मिळालेलं ज्ञान किंवा प्रज्ञा प्रज्ञा जरी असेल, समजलंय, परंतु समजणारी गोष्ट, जी लक्षात आलेली गोष्ट, समजलेली गोष्ट आपली तेव्हाच बनते. म्हणजे आपली म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या प्रज्ञेनं आपण संस्कारित तेव्हाच होतो. आपलं माइंड त्या ऐकलेल्या प्रज्ञेनुसार तेव्हाच बनतं. भव म्हटलंय त्याला, भावना. एखादी गोष्ट, ऐकलेली वाचलेली गोष्ट आपली तेव्हाच बनते जेव्हा ती आपल्याला पूर्ण समजते. म्हणजे पूर्ण त्याचा तो जे ऐकलेलं आहे, वाचले ते फक्त ते ऐकलेलं वाचलेलं राहत नाही, ते आपलं बनतं. ते पर्सनल नाही, पण मनाचं ते एक लक्षण आहे. विशेषतः जागृत मनाचं ते लक्षण आहे की ते मन, जागृत मन, सतीमध्ये असलेलं मन, जी जी माहिती मनाला मिळालेली आहे, इंद्रियांच्या द्वारे जी माहिती मिळालेली आहे, समजलेली आहे, त्याच्यावर ते मन कॉन्टम्प्लेशन करतं. तर त्या कॉन्टम्प्लेशन म्हणजे चिंतन. म्हणून पहिली प्रज्ञा श्रुतमे प्रज्ञा, दुसरी प्रज्ञा ही चिंतामया पय्या म्हटलेला आहे. चिंतन, चिंतन चालतं. आता आपण जो अभ्यास घ्यायचा प्रयत्न करतो तो त्या पातळीवरचा आहे. आपल्या समोर संहिता आहे, आपल्या समोर जणू काय आता सुतमे पय्या आहे. म्हणजे आता काही गोष्टी आपल्याला ऐकून माहिती होत आहेत आणि काही गोष्टी आपल्याला ग्रंथातून माहिती होत आहेत. आणि ते आपल्याला थोडीफार समज येते, त्याच्यातून थोडीफार समज येते आपल्याला त्या धम्माची, त्या त्या शब्दांची, बुद्धांच्या शिकवणीची. किंवा आपण बुद्धांनी धम्म घेतला, बुद्ध आणि त्यांचा धम्म जर घेतला बाबासाहेबांनी लिहिलेला, तर त्याच्यातून आपल्याला काही मिळतं आणि समजतं. तर ती पहिल्या पातळीवरची समज जी आहे ती तर आवश्यक आहे, परंतु जी फक्त ऐकून वाचून माहिती झाली तेवढी समज आपल्याला पुढे जाण्यासाठी, प्राप्तीसाठी, म्हणजे खरा श्रमण होण्यासाठी तेवढी समज आपल्याला पुरेशी नसते. तर जे समजलेलं आहे, म्हणजे जे ऐकून समजलेलं आहे, ते प्रत्यक्षात एक त्याला दुसरा इंग्रजी चांगला शब्द आहे, ऍब्झॉर्ब होणं, म्हणजे झिरपणं, आपल्यामध्ये झिरपणं, ते आपलं बनणं, म्हणजे ती समज पूर्ण झाली. तर आपलं बनण्यात, ऐकलेली गोष्ट आपलं बनण्याच्या मधली एक जी पायरी आहे, टप्पा आहे, त्याला चिंतन म्हटलेलं आहे. आणि चिंतन म्हणजे जे माइंड कॉन्टम्प्लेट करतं, पुन्हा 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 त्याचं, जसं आता आता आपण करतोय. आता आपण काय करतोय, 2 ओळीची गाथा आहे,
त्याच्यामध्ये एवढे एवढे शब्द आहेत. प्रत्येक शब्दावर आपण कॉन्टम्प्लेशन करतोय. मधली मधली जी पातळी आहे, मधली जी प्रज्ञेची पातळी आहे, त्याच्यावर आपण काम करतोय. कारण जे वाचलंय ते समजावं, भावित व्हावं. भावनामयापैया, तिसऱ्या पातळीवरची जी प्रज्ञा आहे, ती तिसऱ्या पातळीवरची प्रज्ञा आपल्याला मिळण्यासाठी आणि त्याचं फळ मिळण्यासाठी, ती प्राप्ती होण्यासाठी आपल्याला मधला मधला टप्पा आपल्याला पार पाडावा लागतो. त्याला चिंतन असं म्हटलेलं आहे. चिंतामयापैया, चिंतनमय प्रज्ञा, चिंतनातून वाढत जाणारी समज, अंडरस्टँडिंग. सुतमय पय्या, चिंतामया पय्या, भावनामय पय्या. ऐकून किंवा वाचून समजलेलं ज्ञान, चिंतनामुळे समजलेलं ज्ञान, आणि आपलं बनलंय ते पूर्ण समजलं आता. जिथं पूर्ण समज येते, तिथं खरं वर्तन, शीलाचरण आणि प्राप्ती ही तिथं खरी तिसऱ्या पातळीवर सुरू होते. तर जो श्रमण असतो, तो श्रमण या पातळीवर, या पद्धतीनं तो श्रमण बनत असतो, किंवा त्याला ती प्राप्ती होत असते. आता ही गाथा असं म्हणते, मी अजून माझ्या हाताची डिक्शनरी, त्यातला शब्द अजून मी तुम्हाला सांगितला नाही अर्थ. पण आता असं, कारण काही गोष्टी ज्या पटकन लक्षात येतात त्या आधी बोलून टाकल्या पाहिजेत, असं एक माझं मत आहे, किंवा अभ्यासाची एक पद्धत आहे. कारण आधी पण बऱ्याच वेळेला याच्यावर चिंतन केलेलं असतं, आणि काही गोष्टी त्या मनात असतात पूर्वीच्या, आणि त्या महत्वाच्या असतात, त्या आधी बोलून टाकल्या म्हणजे तो एक मार्ग मोकळा होतो. तर मी काय म्हणत होतो, की श्रमणाची सामय्य श्रमणाची म्हणजे ऐकून ज्ञान, अं, धम्माचं ज्ञान ऐकून स्वतःमध्ये उतरवण्याची जी एक जी एक ज्या तीन पातळ्या असतात, तीन पद्धती असतात, तीन स्टेप्स असतात. श्रुतमय, भावना, चिंतामय आणि चिंतन. चिंता म्हणजे चिंतन. श्रुतमय, चिंतनमय, चिंतनमय आणि भावनामय, भावित होणे, आपलं बनणे. या तीन पातळ्यावर त्या श्रवणाचा, त्या ऐकणाऱ्याचा, त्या श्रोत्याच्या अंडरस्टँडिंगचा समज ही त्या तीन पातळ्यावर विकास पावत असते. आणि त्याला तो लाभ होतो, हा लाभ आहे. तेही गाथा आपल्याला स्पष्ट सांगते, का असा लाभ घ्यायचा असेल तर फक्त नुसती संहिता किंवा ज्ञान महत्वाचं नाही, तर त्याप्रमाणे तक करो, त्याप्रमाणे करणे, त्याप्रमाणे करणं महत्वाचं असतं. आणि ते करण्यासाठी अप्रमाद पाहिजे, प्रमाद नाही, अप्रमाद पाहिजे. म्हणजे जागृती पाहिजे, म्हणजे भान पाहिजे, म्हणजे शब्दांचं भान पाहिजे. आणि शब्दांचं भान येण्यासाठी आपल्याला ते भान, ती सती, ती जागृती आपल्याला डेव्हलप करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा ते शब्द आपल्याला चिंतनामध्ये पद्धतशीरपणे घेता येतात. पण आपल्याला आपलं भान नाही, आपल्याला आपल्या बुद्धीचे भान नाही, म्हणजे मनोधर्मांचं भान नाही, आपल्या इमोशनचं भान नाही, कायेचं भान नाही, तर आपल्याला चिंतन पण करता येत नाही. चिंतन करणं ही आ, एक आर्ट आहे असं म्हणतात. म्हणजे जे लोक आता खरे विद्वान जे असतात ना, ते चिंतनाला जास्त महत्व देतात. फक्त माहितीला, ऐकून माहिती झालंय आणि वाचलंय आणि खूप माहिती आहे, त्याला त्याला महत्व नाही. कारण ती सोपी गोष्ट आहे. सोपी गोष्ट कशी? इंद्रियांचं काम आहे ते, वाचतो आणि ऐकतो. त्याला काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही. डोळे उघडे ठेवले की दिसतं, दिसलं की वाचू शकतो. कान उघडे असले, बोलणारा कोणी असेल, ऐकलं जातं. एवंग मे सुतम, ऐकलं जातं आणि माहिती होतं. याच्यासाठी काय करावं लागतं? फारसं काही करावं लागत नाही. फक्त थोडस पेशन्स ठेवून किंवा शांतपणे
ग्रहणशीलतेनं ऐकावं लागतं, एवढंच काम करावं लागतं. परंतु पुढचा जो टप्पा आहे चिंतन करण्याचा, तो टप्पा अं, थोडासा कठीण आहे. का कठीण आहे? की जी गोष्ट माहिती झालेली आहे, म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये आली, मेंदूत आलेली आहे संस्कारानं, त्यातल्या एकेका गोष्टीवर आपल्याला एक प्रकारे काय म्हणतात त्याला, एक घुसळण असते ना, घुसळण. आपण जसं आता हे दही घुसळल्यावर काय म्हणतात, अं, अं, काय म्हणतात, दूध 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 जे नासवून जे आपण त्याचं काय म्हणतात त्याला, विरजन. रवीने आपण हा, वि- विरजन विरजन. हा विरजण टाकतो विरजन. आणि दूध दूध नासवतो. आणि विरजण टाकून दही. दूध नासवतो आणि नासवलेल्या दुधाला नंतर जे घुसळण केली जाते. आता मिक्सर मध्ये र- घुसळण करतात, पूर्वी ते रवीने रवी. किंवा हे असते ते असं घासायचे ते. आणि ते हे फिरवल्यानंतर, घासल्यानंतर त्याच्यातून जे निघायचं, तोच खरा सकस. लोणी लोणी हा, लोणी. तो खरा सकस प्रकार निघायचा, त्याला लोणी आपण म्हणतो. म्हणजे लोणी म्हणजे त्यातला सार आहे, अर्क आहे, त्याच्यातच खरं विटॅमिन आहे. आणि ते लोणी पुन्हा काढवावं लागतं. लोणी पण तूप, त्याचं जर तूप पाहिजे असेल तर त्या लोण्याला कढवावं लागतं, मग त्याचं तूप होतं. मग तेव्हा ते नुसतं दूध जेवढं काय म्हणतात, आरोग्यदायक नाही, पण तूप अर्क, सार, तो फायद्याचा आहे. पण मधली जी प्रक्रिया आहे ती कष्टाची आहे. म्हणजे जे करतो त्याला माहिती आहे. त्याच्यापेक्षा ती गोष्ट तरी थोडी सोपी आहे, मी म्हणतो. दूध आणि दुधाला नासवणं, त्याला त्याची दही झाल्यावर घुसळण करणं आणि त्याचं लोणी काढून तूप करणं, हे सरळ सरळ आहे एक प्रकारे, करू शकतो. पण ज्ञान मिळालंय ऐकून आणि वाचून, ज्ञान मिळालंय त्याचं प्रज्ञेत रूपांतर कसं करायचं, म्हणजे ते सम्यक दृष्टीमध्ये त्याचं रूपांतर कसं करायचं, ही एक कला आहे. ही एक अवघड प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया आपल्याला जागृतीच्या जागृतीच्या साहाय्यानं करता येते. आणि मग या तीन प्रकारच्या प्रज्ञेच्या आधारे आपल्याला जे आपण ऐकलं वाचलं त्याची समज येते, खरी समज येते. चिंतनातून, कॉन्टम्प्लेशन मधून रवीचं घुसळण आहे ते. ते घुसळण आहे. ते घुसळण करून, त्या शब्दांची घुसळण करून आपल्याला त्याचा सार कळतो. हा, या शब्दाचा असा असा अर्थ आहे. तर ही घुसळण जी आहे ही आतली गोष्ट आहे. आणि ती घुसळण करण्यासाठी आपल्याला आत पोहोचावं लागतं, उतरावं लागतं. मी तर म्हणतो खालून वर यावं लागतं. खालून वर यावं, खाली म्हणजे काया. खाली म्हणजे काया. आणि कायेमध्ये उतरावं लागतं. आणि मग ते जी काय आपण बुद्धांनी जी काय प्रक्रिया सांगितलेली आहे सतीपट्ठांमध्ये, त्या पद्धतीनं ते तिथपर्यंत, तो आपल्याला शब्दांपर्यंत पोहोचता येतं, ज्ञानापर्यंत. म्हणजे ज्ञान असणं आणि ज्ञान समजणं ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञान असणं, ज्ञान मिळणं म्हणजे इंद्रियांचं काम आहे. ते सहज घडतं. हे इंद्रिय तेच काम करतात, जगाचं आपल्याला ज्ञान देतात. पाहून, ऐकून, गंध, चव, स्पर्श, ही पाच इंद्रिय आपल्याला जगाशी जोडतात. आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं, म्हणून आपले शब्द वाढतात. शब्द कशामुळे वाढतात? तर ते इंद्रिय आपल्याला ते पोहोचवतात, आणि मग मेंदूमध्ये त्याची जी काय प्रक्रिया होते, त्याचे जे शब्द बनतात, संस्काराने त्याचे जे शब्द बनतात, त्या शब्दांना आपण ज्ञान म्हणतो.
ते बोलले जरी गेले नाहीत तरी संस्काराच्या रूपाने जे काही त्याला संज्ञा म्हटलेला आहे, आतल्या आत ज्या गोष्टी आहेत, त्याला संज्ञा म्हटलेला आहे. त्याच्या संज्ञा आहेत, त्याच्या शब्दाच्या संज्ञा ज्या आहेत त्याला आपण ज्ञान म्हणतो. त्या संज्ञांचेच आपल्या मनावर, मेंदूवर संस्कार झालेले असतात. म्हणून संज्ञा, संस्कार, आणि मग ते ज्ञान, आतलं ज्ञान आहे म्हणून विज्ञान. बाहेरचं ज्ञान आहे, बाहेरचं ज्ञान आहे. आतलं ज्ञान जे आहे त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. विद ज्ञान, त्याच्यात दोन शब्द आहेत. ज्ञानाची जाण, विद म्हणजे जाणणे, आणि विज्ञान म्हणजे ज्ञान जाणणे, त्याला विज्ञान म्हणतात. आता आपण हा समुद्रात, हा धम्मसागर आहे. हा सागरात आपण एकदा ते फिरायला लागलो की मग ते काही सापडते आपल्याला. म्हणून हे रूप म्हणजे हे फक्त चेहरा नाही, रूप म्हणजे अख्खं शरीर. शरीराच्या आधारे ज्या जाणीव आपल्याला होतात, वेदना. आता मी पंचस्कंद बोलतोय आता थोडक्यात, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी. ज्यांना माहिती नाही अजून, त्यांच्यासाठी आपण आपला पुढे अभ्यास होणारच आहे, होत राहणार आहे केव्हा तरी. रूप म्हणजे ही काया, काया आणि इंद्रिय. तर या इंद्रियाच्या माध्यमातून आधी ज्ञान आपल्याला मिळतं, पाहून, ऐकून, गंध, चव, स्पर्श. ह्याच्यातून मिळणार ज्ञान जेव्हा समजतं, तेव्हा ते समजण्यामध्ये पहिलं ते ज्ञान आपल्याला जाणवतं, पाहून जाणवतं, ही वस्तू ही आहे, हे शब्द हे आहेत, हे गंध हा असा आहे, ही चव अशी आहे, हे स्पर्श असा आहे. तर ह्याच्यातून आपल्याला काहीतरी असं जाणवतं, त्याला वेदना म्हटलेलं आहे, जाणीवा. त्या जाणीवांचा अर्थ जेव्हा आपल्याला लागतो त्याला आपण संज्ञा म्हणतो. शब्द, पण त्याला व्यक्त रूपात ते शब्द येतात. शब्द बोलतो ते शब्द आहे, पण ते शब्द मनातल्या संज्ञा बोलतात. संज्ञा, ज्याच्या ज्ञान आहे ती संज्ञा. आणि त्याच्यामुळे ते संस्कार बनतात. आणि म्हणून मिळालेल्या ज्ञानाचं ज्ञान होतं, विज्ञान. अशा प्रकारे ते पंचस्कंदातून ते आपल्याला ते चालतं. परंतु ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अ, कशी चालते हे समजण्यासाठी आपल्याला सती पाहिजे, जागृती पाहिजे. जे चाललंय त्याचं भान पाहिजे, आलं पाहिजे. त्याला अप्पमाद पण म्हटलेलं आहे. आता ही गाथा असं सांगते, ज्याला हा अप्पमाद नाही, म्हणजे ज्याला सती नाही, जागृती नाही, म्हणजे जो प्रमादात आहे, अशा व्यक्तीला, असा व्यक्ती कितीही संहिता बोलला किंवा ज्ञान बोलला तरी त्याला, तो भानावर नसल्यामुळे, जागृत नसल्यामुळे, अशा व्यक्तीला तो किती बोलत असला, किती ज्ञान सांगत असला, तरी तो श्रामण्याचं फल, म्हणजे जे काय आपण तीन प्रकारच्या प्रज्ञा पाहिल्या, अजून पाहिल्या नाही परंतु जे आपण थोडीशी चर्चा केली, तर ती जी प्रज्ञा आहे, ती जी अंडरस्टँडिंग आहे, समज आहे, त्याचा तो भागीदार होत नाही. जो भानावर नाही, जो जागृत नाही, त्याला कळतच नाही. शब्द माहिती आहे, पण शब्दांचा अर्थ त्याला कळत नाही. त्याचा गर्भित अर्थ त्याला कळत नाही, त्याचा मतीचा अर्थ त्याला कळत नाही. ते शब्द त्याचे बनलेले नसतात, म्हणजे भावनामय प्रज्ञा त्याचे बनलेले नसतात. ते फक्त मेमरीमुळे त्याचा संग्रह असतो, आणि त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. ते नैसर्गिकपणे ते प्रत्येकाला मिळालेलं असतं. परंतु मिळालेलं ज्ञान अंडरस्टँडिंग मध्ये, दृष्टीमध्ये रूपांतरित होण्यासाठी ज्याची गरज असते, ती ती अपमादाची अवस्था आहे, ती जागृती आहे, ती सती आहे, ते भान आहे. तर जो असा भानावर नाही, जो सतीमध्ये नाही, अप्रमादात नाही, म्हणजे प्रमादात आहे, अशा व्यक्तीला ती प्राप्ती होत नाही, सामर्थ्वाची प्राप्ती होत नाही. म्हणजे त्याला
तो निब्बाणाकडे जाऊ शकत नाही, दुःखमुक्तीकडे जाऊ शकत नाही, तो बुद्धत्वाकडे जाऊ शकत नाही. मग त्याला उपमा दुसरी दिलेली आहे. जसं एखादा गुराखी दुसऱ्याच्या गायी मोजतो, दुसऱ्याच्या गायी. आता गुराखी आपल्याला माहिती आहे. गुराखी हा गुरं राखणारा आहे, तो गुरांचा मालक नाही. ती गुरं, त्या गाया, विशेषतः गाया, या परेच्या म्हणजे दुसऱ्याच्या असतात, म्हणजे मालकाच्या असतात गाया, ज्याच्या कोणाच्या असतील त्या. गाया दुसऱ्यांच्या असतात. राखतो हा, मोजतो हा. पूर्वी म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की 5 गाया, 10 गाया, 20 गाया, अशी ते एखादा गुराखी त्याला ठेवला असेल राखण्यासाठी. तर त्याला ती 5 गाया, 10 गाया, 20 गाया काय असतील ते तो मोजतो. आणि पण तो दुसऱ्याच्या गाया राखतो, मोजतो, असं म्हटलेलं आहे. तर जसा त्या गाया त्याच्या मालकीच्या नसतात, आता त्या गाया मालकीच्या नसतात म्हणजेच काय, त्याच्यात तो त्यांच्यापासून मिळणारं उत्पन्न हे त्याचं नसतंय, ते त्या मालकाचं असतंय. त्याची प्रॉपर्टी आहे ती. हा फक्त राखण करतो, म्हणजे हा फक्त गाया मोजतो असं म्हटलेलं आहे. राखतो, मोजतो. तर तो जसा त्या गायांची आणि गायांपासून मिळणाऱ्या फायद्याची किंवा उत्पन्नाचा जसा तो भागीदार नाही, जसं ते त्याचं नाही, त्याची प्रॉपर्टी नाही, तसं जो फक्त ग्रंथ वाचतो किंवा संहिता वाचतो किंवा शब्द वाचतो किंवा ऐकतो आणि त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला ती प्राप्ती होत नाही. त्याला त्याचा लाभ मिळत नाही. आता या श्रमणत्वाचा काय लाभ आहे, याच्यासाठी मी थोडासा ग्रंथाचा एक शब्द आहे तो, त्या शब्दाचा फक्त मी इथे थोडक्यात थोडक्यात म्हणजे 4च शब्द सांगणार आहे आणि त्याच्यावर आपण नंतर कधीतरी अभ्यास घेऊन किंवा चर्चा करूया. तर सामान्य शब्दाचा अर्थ अ, सामान्य सामान्य फलसूत्र म्हणून मध्यम निकायामध्ये एक हे आहे, सूत्र आहे. त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं की हे श्रमणाला जे फळ मिळतं, जे काही लाभ होतो, त्याचे 4 टप्पे सांगितलेले आहेत. आणि हे याच्या आधी पण मी वेगळ्या निमित्तानं सांगितलेले आहेत. त्याला फ्रुट्स ऑफ सामाय्य म्हणजे मंकहूड असं म्हटलेलं, म्हणजे भिक्षू बनण्याचे किंवा या मार्गावर जो आहे त्याचे 4 फळं त्याला मिळतात. त्याला पहिलं फळ असं म्हटलेलं आहे, स्ट्रीम एंट्रन्स, म्हणजे ज्याला श्रोतापन्न आपण म्हणतो. पहिलं फळ त्याला जे मिळतं की तो त्या त्या प्रज्ञेच्या स्रोतामध्ये उतरतो. आता हा स्रोत म्हणजे आपलं जीवन आहे, लाईफ आहे. हे काया वेदना चित्त मनोधम्म हे लाईफ आहे. त्यामध्ये जो प्रवेश करतो, तर तो प्रवेश तो करू शकतो या पद्धतीनं, म्हणजे ऐकून ऐकून चिंतन करून ते ते ज्ञान तो आपलं त्याचं बनतो आणि तो त्या प्रवाहामध्ये प्रवेश करतो. त्याला स्रोतापन्न म्हटलेलं आहे. स्रोत म्हणजे प्रवाह. त्या प्रवाहामध्ये तो उतरतो. उतरला की तो त्याचा भाग बनतो. तो त्याचा भाग बनण्याचा प्रयत्न करतो, पण आत बाहेर चालू असतं त्याचं. त्याला सकृदागामी म्हटलेलं आहे, की म्हणजे तो असा आत बाहेर करतो आणि तो बाहेर पण येत असतो. उतरायचा जसं एखादा पोहणारा असतो, पूर्ण जर पोहता येत नसेल तर त्याला थोडस थांबून थांबून त्याला उतरावं लागतं. पोहतो,
जेवढं जमतं तेवढं तो पोहतो. थकला की परत बाहेर येतो, परत उतरतो, पोहण्याचा प्रयत्न करतो, परत बाहेर येतो. आणि मग त्याला जेव्हा पोहता येतं, मग तो आपापत पुढचे टप्पे त्याचे येतात. मग तो अगदी त्याच्यामध्ये काय म्हणतात, सूर मारून पण उतरतो. म्हणजे वरून पण उडी मारून तो पाण्यामध्ये उतरतो आणि त्याला पोहता यायला लागला तर तो पुढे जाऊ शकतो. विशेषतः जेवढा मोठा जलाशय असतो, मोठा समजा तळ असेल किंवा समुद्र असेल, तर त्याप्रमाणे ते पोहणं असतं. तर त्याला ते डायरेक्ट त्याला जंप मारून तेव्हाच पोहता येतं जेव्हा तो थोडं थोडं उतरून पोहण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहिली पातळी जी आहे ती उतरण्याची आहे, श्रोतापन्न ह्या बाबतीत म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत. तो उतरतो, पण जमत नाही, लगेच जमत नाही, लगेच समजत नाही, मग तो परत बाहेर येतो. जसं आता काही लोक म्हणतात ना, सती साधणं जमत नाही, कनेक्ट होत नाही, म्हणजे श्वास दिसत नाही, श्वास जाणवत नाही, काया जाणवत नाही, विशेषतः नैसर्गिक श्वास जाणवत नाही, जो आपण घेत नाही, सोडत नाही, तो येतो जातो, तो जाणवत नाही, असे काही लोक आता म्हणतात. ते का जाणवत नाही? तर ती अजून अजून प्रॅक्टिस करायची, त्याला साधना म्हणतो आपण. ती प्रॅक्टिस करावी लागते आणि जोपर्यंत ती प्रॅक्टिस यशस्वी होत नाही, तोपर्यंत ते उतरून बाहेर परत कनेक्ट होतो, डिस्कनेक्ट होतो. कनेक्ट होतो, परत डिस्कनेक्ट होतो, कनेक्ट होतो, डिस्कनेक्ट होतो, असं ते चाललेलं असतं. तर जेव्हा आपण त्याची कनेक्टिव्हिटी त्याला जमते, म्हणजे तो कायेतून बाहेर येत नाही, म्हणजे जागृतीची जी पातळी आहे, ती पातळी अशी आत बाहेर चाललेली नसते. जेव्हा तो पूर्ण त्याच्याशी कनेक्ट होतो, कायेमध्ये उतरतो, म्हणजे कायानुसतीमध्ये येतो, अर्थात वेदनानुसतीमध्ये पण. तर कायेमध्ये जेव्हा तो उतरतो आणि पूर्ण उतरतो, तेव्हा मग खरं काम पुढचं सुरू होतं. जोपर्यंत ते उतरत नाही तोपर्यंत उतरतो श्रोतापन्न अवस्था, श्रोतापन्नची प्रयत्न, आत उतरतो, बाहेर येतो, आत उतरतो, बाहेर येतो, त्याला सकृदागामी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो आत बाहेर चाललेले राहते, तर एकदा बाहेर येतो असं म्हटलेलं आहे. प्रयत्न करत करत तो असा बाहेर येतो. एकदा आता एकदा म्हणण्यापेक्षा तो पुन्हा पुन्हा बाहेर येतो, पण परत आत जातो, परत बाहेर येतो, परत आत जातो. तर ती स्वतःपन्न अवस्था. परंतु एक वेळ अशी येते की तो स्वतःशी कनेक्टेड असतो, म्हणजे स्वतः मध्ये उतरलेला असतो. स्वतःच भान येण्याची आता ती प्रक्रिया कंटिन्यू चाललेली असते, सलग चाललेली असते. सतीच्या प्रवाहामध्ये तो उतरलेला असतो. या चित्ताच्या मनाच्या प्रवाहामध्ये तो उतरण्यामध्ये यशस्वी झालेला असतो. आणि त्याला अनागामी असं म्हटलेलं आहे, म्हणजे परत येत नाही तो परत. तो आता कनेक्टेड आहे, तो आता स्वतःशी स्वतःतून अलिप्त नाही होतो. म्हणजे त्याला पूर्ण भान, बोधीची जी प्रक्रिया आहे, त्याला पूर्ण भान येत येत चाललं आणि शेवटी तो पूर्ण एकरूप होतो आणि मग त्याला ती प्राप्ती मिळते. तर सामय्य ज्याला म्हटलेलं आहे, सामय्य शब्दाबद्दल आपण बोलतो, एवढा फार मोठा शब्द आहे तो. त्याच्यामध्ये या स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी आणि चौथी जी पातळी आहे, जिथं पूर्णत्वाची पातळी आहे, बुद्धत्वाची पातळी आहे, त्याला अर्हत म्हटलेलं आहे. पण हे नुसतं ज्ञान बोलण्यानं होत नाही असं ती गाथा सांगते. त्याचा फार गंभीर अर्थ आहे. ती म्हणते, नुसतं तुम्ही दुसऱ्याच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्याचं ज्ञान बोलून दाखवून ते काम होत नाही. माहिती आहे मला खूप. त्यांना माहिती असणं वेगळी गोष्ट आहे, माहिती समजणं ही वेगळी गोष्ट आहे. ती गाथा असं सांगते की नुसतं मोजत नका बसू, मला हे माहिती आहे आणि मला ते माहिती आहे आणि हे एवढं आहे आणि ते तेवढं आहे आणि हे असं आहे आणि ते तसं आहे. त्याचा अर्थ काय आहे, त्याच्यासाठी आपल्याला चिंतन जमलं पाहिजे. आणि ते चिंतन जागृतीने जमतं आणि मग ती पुढची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे ह्या दोन ओळीचा असा अर्थ निघतो की
दुसऱ्यांच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे आपण काम करू नये, तर जे काही माहिती आहे त्याचं आपण ते नीट समजून घेण्यासाठी, ती संहिता, ते ज्ञान, ती माहिती नीट समजून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न कसे करतात याचे थोडस आपण विश्लेषण पाहिलं. बाकीचं विश्लेषण पुढच्या गाथेच्या आधारे आपण उद्या पाहणार आहोत. तर हा विषय थोडासा अवघड वाटला असेल, पण तो हळूहळू सोपा होत जाईल. कारण शेवटी ते प्रत्यक्ष करण्याचं काम आहे. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम आहे, ते प्रत्यक्ष करण्याचं काम आहे, साधनेचं काम आहे. ते आपल्याला शिकायचं आहे. मी इथे थांबतो आणि तुमच्यासाठी माईक ओपन तुम्ही करा. प्रवचन. हा. एक दोन वाक्य परत बोला. हा. हा. तर आपण या साधनेच्या संदर्भात अधिक प्रयत्न केले किंवा त्याच्यामध्ये जर सातत्य जर हवं, ठेवलं. म्हणजे सातत्य जर असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. जागृत सातत्य. हा, जागृत सातत्य पाहिजे. हम्म. आणि आपण जे प्रज्ञेचे जे 3 लेवल जे सांगितलेले आहे, म्हणजे हम्म. श्रोतमय, चिंतनमय आणि भावनामय. तर भावना. याचं पण आपण एवढं डीपली म्हणजे खूप सूक्ष्म असं विश्लेषण आपण केलेलं आहे. हम्म. तर ते खरं म्हणजे त्यासाठी सातत्यच पाहिजे, चिंतन बरोबर. पाहिजे. हा. तरच ते पुढे जाता येतं किंवा ते समजून घेता येतं, समज येतं. इट इज खूप प्रोसेस छान ऑफ अंडरस्टँडिंग. हा, इट खूप इज आहे इट इज म्हणजे ते. प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग. हा. अंडरस्टँडिंगची आणि प्रक्रिया आहे, समजण्याची प्रक्रिया आहे, टप्पे आहेत, प्रोसेस आहे, ती हम्म. प्रक्रिया आहे. बरोबर. हम्म. तर खूप छान झालं. धन्यवाद, धन्यवाद. तरी मला थोडंसं, मी थोडासा डिस्टर्ब आहे. नाही, पण आपण जे असं वाटलं नाही, तुम्हाला वाटणार नाही, पण मला माहिती आहे आतल्या आत मी थोडासा हे आहे. कारण नाही, तसं मला पण हा, माझं लक्ष मला पण सारखं माझ्या कानाकडे जाते. हा. हा, मला पण तो आवाज चालू आहे माझा पण. हा, तुम्हाला पण ज्यांना अनुभव आहे त्यांना ते मला त्रास कळेल की आहे ना. माइंड माइंड कसं डिस्टर्ब होतं त्यानं. पण कारण याच्यातून मार्ग निघतोय. मार्ग निघतो, मार्ग निघतो. म्हणजे ऐकतो, मी चांगल्यापैकी ऐकतो असं. हो, 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 ठीक आहे. हो. तर ते जीवन असंच आहे, हे असंच चालतं, हे लक्षात घ्यावं राईट, लागतं. राईट, आणि ठीक आहे राईट. ते आणि हे आता हे ते म्हणजे आता कळायला लागलो सर. हा, हा, हा. गुड, गुड. बनतेजी बोला. तर माझ्या मनात तर एकदम असं आलं. मी असं वाटलं की मी तो ग्रंथ वाचतोय आणि त्या ग्रंथाचा तो पाठ वाचतोय. तुम्ही समजावून सांगत होता, एक एक शब्द सांगत होता. हा, आणि ते काळजाला जाऊन भिडले असं, याला असंच म्हणावं लागेल. असंच कारण म्हणताय. गोष्ट बघा, ज्यावेळेस तथागत भगवान बुद्ध एखाद्याला धम्म समजावून सांगतात, आणि मग बाबासाहेब लिहितात हे ग्रंथामध्ये की तथागत धम्म समजावून सांगताना तो माणूस म्हणतो, हो मला समजलं. असं वाटलं की अंधाऱ्या खोलीमध्ये एखादा दिवा पेटवला आणि ती वस्तू मला स्पष्ट दिसली, हम्म. किंवा जे माझ्या डोळ्यासमोर होतं इतके दिवस मी पाहत होतो, हा, परंतु ते मला जाणवलं नव्हतं, ते आज हा, मला एकदम असं स्पष्ट जाणवलं. तुम्ही जरी म्हटले की मी हा, डिस्टर्ब आहे, हा, हा, परंतु सर खरंच म्हणजे त्या शब्दाचा अर्थ लागतोय हा, की हा. त्यावेळेस म्हणजे भगवान बुद्ध सांगत असताना बघा, म्हणजे तो जो समोरचा व्यक्ती असेल तो हम्म. किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असेल, मला समजलं, मी जाणलं. विशेष गोष्ट म्हणजे सर त्या दुधाचं उदाहरण खूप खास दिलं. म्हणजे त्यात मध्ये श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि मग अरहत, शेवटी अर्हत. अरहत, अरहत, अरहत. उदाहरण मला खूप आवडलं सर. एकदम हम्म. असं मनावर कोरल्यासारखं आलं की इथून पुढे लक्षात ठेवायचे आम्हाला. ते म्हणजे उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहे, जे दूध उपलब्ध आहे त्या दुधाचं लोणी, त्याला विरजण कसं घालायचं, त्याचं लोणी कसं करायचं, आणि लोण्यापासून मग त्याचा सार कसा काढायचा, म्हणजे त्याचं ते जे आहे ते म्हणजे देशी घी किंवा तूप
हा हे हा कसं काढायचं, म्हणजे आपल्या जीवनाला कसा स्टार भेटेल असं लक्षात आलं सर. खूप खूप छान सर. मला मी आज म्हणजे मस्के सरांच्या लाईनला आलो. खूप खूप छान. त्याच्या अप्रतिम. हा 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 ते प्रक्रियाच खूप चांगल्यापैकी समजून सांगितली आपण. हा 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 हा. खरंच. मला अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे इथे. दूध नासवावं लागतं. हो. याचा दुसरा अर्थ असा मी घेतो की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते फार भारी वाटतं आपल्याला. पण त्याचा सार आपण काढलेला नसतो. त्यातून आपण त्याची घुसळण करून आपण तूप काढलेलं नसतंय. तसं आपल्याकडे हा. असलेलं ऐकून माहिती असलेलं ज्ञानाचं दूध मिल्क ते नासवावं लागतं, म्हणजे त्याला डिस्टर्ब करावं लागतं. आणि आपला अहंकार, आपली सत्कार दृष्टी ते दूध लवकर नासू देत नाही. हो. ते लवकर नासू देत तो काय नाही ना, माझ्याकडे आहे ते खूप आहे, भरपूर आहे, मी हे वाचलंय ते वाचलंय, एवढं माहिती आहे तेवढं, एवढ्या संहिता मला माहिती आहे, एवढे ग्रंथ मला माहिती आहेत. आणि मला तेवढं माहिती आहे तेवढं ते बदल. पण ते समजलं, आणि समजलं की समजलं नाही, ही गोष्ट ते दूध नासवण्यावर अवलंबून आहे. ज्ञानाला थोडस हे सोडून द्या असं म्हटलंय जणू काय. तुम्हाला त्याच्यातून जर काही प्राप्तिक म्हणजे सार बाहेर काढायचं असेल तर ते सोडा. मला हे समजलं, मला ते समजलं, मला हे येतं, मला ते येतंय. लेविट सोडा. ते दूध नासवावं लागतं, म्हणजे सोडून द्यावं लागतं. हम्म. सोडून द्यावं लागतं म्हणजे त्याला सोडून द्या, धरून नका ठेवू त्याला. तिथंच मी आहे. सत्य दृष्टी जी आहे ना, ती ज्ञानाला धरून फार मोठी असते आणि प्राप्तीला धरून पण फार मोठी आहे. त्याच्यातून जरी काय थोडं समजलं ना, तरी आधी ज्ञानाला धरतो, मग थोडं समजल्यावर त्याला धरतो, आणखी समजल्यावर त्याला धरतो. पण ते जेवढं धरलं तेवढं समजतंय, तेवढंच माहिती होतं. तुम्ही त्याला जेव्हा सोडून देता, मग कारण चिंतन करायला तुम्हाला ते शब्द मोकळं ठेवावे लागतं. जणू काय ते ज्ञान मोकळं ठेवावं लागतं, मग ती घुसळण त्याच्यात होऊ शकते. तर मला असं वाटतं दूध नासू द्यावं लागतं. तसं हे ज्ञान सोडावं लागतं, तर मग त्याच्यातून सार बाहेर निघू शकतो. तर आता म्हणजे बोलता बोलता मला हे गोष्ट लक्षात आली, म्हणून मी बोलून टाकली ती. हा. जय भीम सर. हा, जयवी, बोला बोला. किरण बोलतोय सर. खूप किरण किरण जसं कांबळे सर. बनतेजी म्हणाले तसंच परत एकदा म्हणतो, खूप खूप छान सर. धन्यवाद. म्हणजे एवढं मला आज पहिल्यांदा, नेहमीच आतापर्यंत जेवढं काही थोडंफार वाचन केलंय त्याच्यात नेहमीच एका संकल्पनेचा संभ्रम होता. हा श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अनंत. जो एकदा येतो तो आता येतच नाही, वन टाइम रिटर्नर. तर इकडं त्या जन्माच्या कन्सेप्ट ह्या सगळा घोळ व्हायचा आणि कुठंतरी मन समाधान करून घ्यायचं की असेल बाबा, आपल्याला माहित नसेल. पण आजचं तुम्ही जे विश्लेषण सांगितलं ना सर, हे पटकन मनाला भेटणार, एकदम असं उक्कल झाल्यासारखं, एकदम समाधान झाल्यासारखं झालं की इथल्या इथेच हे अंतर्बद्दल आहेत. आणि ह्याला लॉजिक नंतर काही लावायची गरजच पडली नाही. त्यामुळे ही कन्सेप्ट मला खूप खूप आज क्लिअर झाली सर. गुड, व्हेरी गुड, छान छान. हा. मी अजून अजून म्हणजे तुम्हाला थोडस पूर्वज्ञान असल्यामुळे काही गोष्टी लगेच लक्षात आल्या असतील, परंतु नवीन लोकांसाठी याच्यावर आपण आणखीन थोडा प्रकाश प्रकाश टाकूया, टाकू. ह्याचा अभ्यास घेऊया थोडस. सातत्य ही गोष्ट मी आता अपेक्षित धरतो. अपेक्षित म्हणजे कशी, का नेहमी तेच चला, नेहमी तेच चाललो आपण, ह्या गोष्टी बोलत राहिलो तर काही गोष्टी रिपीट पण होतील. परंतु त्या रिपीट, कारण ते दूध, तेच नासवलेलं दूध परत परत घुसळायचंय, किंवा नासलेलं नसेल तर नासू द्या त्याला. आपल्याकडचं ज्ञान आहे ना, ते ज्ञान थोडस घुसळण्याची तयारी ठेवा. ठेवली पाहिजे. ठेवा म्हणण्यापेक्षा मी आदेश नाही देत किंवा तसं आदेशात्मक नाही बोलत, पण आपलं ज्ञान घुसळण्यासाठी सोडून देता आलं पाहिजे. ही अनासक्ती, या ज्ञानाची अनासक्ती फार महत्वाची आहे.
ज्ञानाची पण अनासक्ती पाहिजे की ते सोडल्याशिवाय त्याची घुसळण होत नाही. धरून ठेवलं, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, इतकं माहिती आहे, तितकं माहिती आहे, मी ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पंडित आहे आणि PhD आहे, ते ठेवा बाजूला. एक एक शब्द घ्या, एक एक गाथा घ्या. म्हणून योच अप्पम पिसत्वानं धम्मं कायेन पश्यति. थोडंच ऐकून माहिती करून घेतो, पण कायेमध्ये तो उतरवतो, म्हणजे आपलं आपलं बनतं ते. पर्सनल नाही, पण आपलं बनतं. तर ते थोडंच ऐका, थोडं थोडंच घ्या. आता आपण थोडं ऐकू शकत नाही, कारण ऐकण्याचे इतके मार्ग झालेत आता, आणि वाचण्याचे इतके मार्ग झाले, इतके ग्रंथ झालेत आणि इतके सांगणारे झालेत, आणि त्यामुळे इतकं ज्ञान लोकांमध्ये वाढत चाललंय मी पाहतो. तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु त्या ज्ञानाला सोडून देण्याची प्रवृत्ती नाही, मोकळं सोडण्याची प्रवृत्ती नाही. तो ज्ञान हाच अहंकार बनतो, इगो बनतो, सेल्फ बनतो, मी बनतो. आणि मग ती छोटी सत्काय दृष्टी, छोटा मी, मोठा मोठा होत जातो. आणि तो जेवढा मोठा होतो, तेवढा त्याला कमी करणं फार कठीण जातं. म्हणून ज्ञानी लोक जास्त अडकून पडतात. कधी कधी सामान्य माणूस पटकन त्याचा सार समजतो. साधा माणूस त्याच्याकडे कमी ज्ञान असतं, पण तो चिंतन करतो, किंवा ते चिंतन करण्याची त्याला संधी मिळते. कधी कधी सामान्य लोक पटकन ते ग्रहण करतात, कारण त्यांचा भोपळा जो आहे ना, इगोचा भोपळा, म्हणजे हा, तो फार मोठा झालेला नसतो. तो छोटा असतो, तो फुटतो. अरे मला माहिती नाही, हे तो पटकन कबूल करतो. अरे मला माहिती नव्हतं, हे माहिती झालं. तर ते माहिती नव्हतं म्हणजे आपण अज्ञानी आहोत, हे कळाल्यानंच खरं ज्ञान सुरू होतं. पण मला फार ज्ञान आहे, हा भोपळा जेवढा मोठा असतो तेवढा तो सुटत नाही ना, त्यालाच आवळून बसतो आणि तिथंच तरंगत बसतो. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी तुमचं सगळ्यांचं तुमच्या अंडरस्टँडिंगला मी हे करतो, अनुमोदन देतो. इंटरेस्टिंग आहे, फार छान आहे. बनतेजी तर किंवा दानके सर, कांबळे सर, हा बोला. तर बोला बोला. परत एक मुद्दा लक्षात आला. हा हा हा. परत एक मुद्दा लक्षात आला. आता तुम्ही बोलतायत म्हणून लक्षात आलं की आपलं जे ज्ञान आहे, हो. आमचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजे शुद्ध दुधासारखं आहे. त्या दुधासारख्या ज्ञानामध्ये बाहेरून स्रोत जे केलेलं आहे चेदन, ते त्याच्यामध्ये मिक्स करा, त्याला फाटू द्या, हा. त्याचं विरजन होऊ द्या, मग त्याला घुसळा, त्याच्यातून तो काढा, त्यातला मलिदा. हम्म आपल्याला हम्म काय शोधायचंय? मग हम्म. त्याच्यामध्ये आता तुम्हाला लोणी शोधायचंय की खवा शोधायचा आहे, की त्याला तो शेवटच्या तत्वाला न्यायचं, हे आम्हाला माहिती. हो कारण आम्हाला ती आमची कुठपर्यंत झेप जाते ती ग्रहण करायची. हो कारण एक एक मुद्दा नक्की, परंतु मला माहिती आहे हे याच्यापेक्षा जास्त मी ऐकलं, किती ऐकलं, त्यामध्ये माझ्या महत्वाचं किती आहे, मला किती घेता येईल, ही गोष्ट जास्त महत्वाची वाटते सर. आणि हे बरोबर. एकत्र आलं की ते घोसळलं जातं, हो त्याचं विरजन होतं हो आणि ते फुटतं. हो. असं बरोबर होईल ना सर? बरोबर आहे, बरोबर आहे. आणखीन थोडं वाढवतो मी, आणखीन थोडं ओके. वाढव, कारण आता तुम्ही बोलला की मला पुढची गोष्ट लगेच मला, कारण म्हणजे थोडस तसं बोलण्याचं मी धाडस करतो की आणखीन थोडस सांगतो. दूध दूध फाटू देणं म्हणजे आपलं ज्ञान फाटू देणं, याचा अर्थ असा की त्याच्यात विरजन पडू देणं. आता ओके. विरजन विरजन कुठून पडणार आहे? तर आता हे समजा हे गाथा आहे, तर गाथातले शब्द हे विरजनासारखे आहेत. ओके. गाथातले शब्द विरजनासारखे म्हणजे कसं, समजा हम्म, संहिता शब्द मी पुष्कळ वेळा वाचला आधी, पण संहिता शब्द समजला नाही. किंवा प्रज्ञा शब्द पुष्कळ वेळा वाचला, पण प्रज्ञा शब्द समजला नाही. 3 प्रकारच्या प्रज्ञा अशा अशा असतात हे मी आधी वाचलं, पण ते समजलं नाही. तर ते समजण्यासाठी आपण या निमित्तानं जे काही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते मला माहिती असलेलं ते बाजूला राहू द्या. मी वाचलंय, माहिती आहे मला, ते बाजूला ठेवा.
आता आता काय ते कसं समजून घ्यायचं, तर ते नवीन शब्द, नवीन स्पष्टीकरण ते घेण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. फाटू दिलं पाहिजे. आपलं जे आधीचं आहे ना ते ज्ञान फाटू दिलं पाहिजे, ते बाजूला ठेवतं. ते कुठे जात नाही, ते मेमरीमध्ये आहे ना, ते कुठे जाणार आहे. ज्ञान सोडून देणं म्हणजे ऍक्च्युअली ते सोडून देणं नाही, ते कारण तुम्ही सोडू शकत नाही, आपण सोडू शकत नाही ज्ञान. ज्ञानाने आपल्याला आधी धरलेलं आहे, ओके. मेंदूनी धरलेलंच आहे ना, मेमरीने धरलेलंच आहे, संस्कारांनी धरलेलं आहे. आपण कोण आहे, आपण सोडू शकत नाही त्याला. उलट त्यांनी आपल्याला धरलेलं आहे, आपल्याला म्हणजे मीला. तर तो मी जो म्हणतो हा, मी म्हणतो हा ते माझ्याकडे जे आहे ना ते माझं आहे, पर्सनल आहे, आणि ते मी सोडणार नाही. हा आता बोला, तुम्हाला काय बोलायचं. तर नाही, ते दूध फाटू देत नाही तो. मी माझं तसंच ठेवतो. हा आता बोला तुम्ही. मी लोकांच्या हाताची घडी घालून अगदी ऐकतात, पण फाटू देत नाहीत. फाटू देत नाही. तर त्याच्यामुळे ती त्याच्या ज्ञानाचं रूपांतर प्रज्ञेमध्ये होत नाही. म्हणजे अभ्यास करताना सुद्धा, पुस्तकांचा अभ्यास करताना सुद्धा स्वतःच ज्ञान बाजूला ठेवावं लागतं. त्याच्याशिवाय नवीन नवीन मिळत नाही. हीच म्हणजे खऱ्या पंडिताची हीच ही आहे. हेच लक्षण दिसतंय मला, की ते आधीचं काय वाचलेलं आणि काय पाठ केलेलं आहे, किती डोक्यात आहे, ते नाही महत्वाचं. जे मी आता वाचतोय याचा अर्थ काय, याला काही वेगळं सांगायचंय काय, ह्या ग्रंथाला काय वेगळं सांगायचंय काय, एखाद्या व्यक्तीला वेगळं काही सांगायचंय का, हे सांगण्यासाठी त्याला रिसेप्टिव्हिटी म्हणतात, ग्रहणशीलता. ते ग्रहणशीलता म्हणजे आपलं जे आहे ते थोडं बाजूला ठेवणं, आणि नवीन गोष्ट जर जर ती त्याच्यापेक्षा पुढची असेल तर ती ग्रहण करता आली पाहिजे. त्याला रिसेप्टिव्हिटी, ग्रहणशीलता म्हणतात. तर त्या ग्रहणशीलतेला आपल्याला आव्हान देऊ दिलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला आव्हान देत असेल ना, तर ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. म्हणजे ते आपलं दूध फाटू दिलं पाहिजे. संकटात संधी शोधली पाहिजे. हा संकट, हा आपल्याला काय वाटतं, संकट आला तर आपल्यापेक्षा जास्त बोलणारा किंवा सांगणारा असेल ना, अरे बापरे असं कसं, माझं माझं मी कमी पडल ना इकडे. तर मग ते कमीच असतं, फक्त जास्त समजतो. तर ते सोडा, ठीक आहे, कमी आहे मान्य करा. नाही माहिती हा काय गुन्हा नाही. खूप माहिती असणं ही काय प्राप्ती नाही, माहिती नाही हा काय गुन्हा नाही. एखाद्याला खूप माहिती त्याच्यामुळे होते की तशा संधी त्याला मिळालेल्या असतात. त्याला त्याला ऐकायला मिळालेलं असतं, त्याला वाचायला मिळालेलं असतं, त्याला ज्ञान मिळालेलं असतं, त्याला संधी मिळालेली असते म्हणून त्याच्याकडे ज्ञान असतं. आणि एखाद्याला संधी मिळालेली नाही म्हणून त्याच्याकडे कमी ज्ञान असतं. एवढाच तो काय फरक आहे. परंतु दोघांनाही शिकायचं असेल तर दोघांनी जे आहे ते थोडं, तो मी, तो अहंकार, ती सत्कार दृष्टी बाजूला ठेवावी लागते, तर नवीन गोष्टी मिळतात, समजतात, किंवा आहे ते समजतं. जे आपल्याकडे आहे त्याचं धम्मविचय होतो. हा धम्मविचयाचा मुद्दा आहे परत. धम्मविचय हम्म. म्हणजे अनालिसिस, धम्माचं विश्लेषण होण्याचं काम होतं. आणि फार म्हणजे मी म्हणतो ही जागृत सतीची प्रक्रिया आहे, जागृत प्रक्रिया आहे. आणि फार इंटरेस्टिंग आहे. पुढे जर तुम्ही थोडं त्याच्यात मनापासून उतरले धम्मसागरामध्ये ह्या, तर खूप गोष्टी माहिती होतील. व्हेरी गुड, छान. आजची चर्चा फार इंटरेस्टिंग चाललेली आहे. बोला. काही लोक बोला, थांबलेले आहेत असं मी समजतो, त्यांना काहीतरी बोलायचंय. कारण हा. अभ्यास करणारे पण लोक आहेत त्या ठिकाणी, आणि चिंतन करणारे पण आहेत. आज सुनील हा साळवेकर सर. आहेत. अनिल बोला. हा सर्व प्रदीर्घ प्रॅक्टिसचा परिणाम आहे का सर? ऐकण्याची सुद्धा एकाग्रता निर्माण झाली, किंवा शब्द ऐकून घेणं आणि ते ऑब्झर्व होणं, त्या अर्थ लागणे. संहिता हा शब्द मी कितीतरी वेळा ऐकला, आणि कधी डिक्शनरी कधी मी पाहिलीच नाही, पण काही शब्द असं मी समजतो, मला खूप समजतात. परंतु डिक्शनरी मधून शब्दशः अर्थ किती एका शब्दाचे अर्थ निघतात, कधी मी पाहिले नव्हतं. आणि तुम्ही इतक्या समजून अगदी बारकाईने सांगतात, त्यामुळे त्याच्यातून किती मोठं रहस्य बाहेर पडतं आणि लक्षात येतं, ही पहिल्यांदा समजलेली गोष्ट आहे या गाथेच्या द्वारे. आणि या गाथा किती महत्वाच्या आहेत.
तर मी साधारण तुम्हाला माहिती आहे, कवी असल्यामुळे काय काय लिहित असतो मी हा शब्द. हा 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 तर असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे, बुद्ध वाचून कळणार नाही कधी, बुद्ध ऐकून कळणार नाही कधी, बुद्ध वाचाया कर, बुद्ध ऐकाया कर, साधना सारखा, बुद्ध समजून घे वा भीमा सारखा. हा म्हणजे बाबासाहेबांनी हे समजलं आणि ते आपल्याला समजवतात. पण ते बाबासाहेबांसारखं समजण्यासाठी नीट वाच, नीट ऐक आणि त्याचा अर्थ लाव, मग त्याचं जीवनाला ते उपयोगी ठरेल. अशा प्रकारचं मला हे हम्म. आजचं हे आपलं हो अं, हो सत्र वाटलेलं आहे. हो आणि खूप हो धन्यवाद, छान हो. सुंदर. तर जागृत म्हटला टप्पा म्हणजे जागृत चिंतनाचा आहे. हो बरोबर. हम्म, हम्म. जागृतीच्याच अभ्यासामुळे आपल्याला हे शक्य होतं असं मी चिंतन समजतो. शक्य होतं, बरोबर आहे. सुनील साळवे सर. हा, जय भीम सर. जय भीम. हम्म. हा सर, आजच्या या सेशनमध्ये जे दूध आणि दुधाचं म्हणजे सार म्हणजे तूप आपण म्हणू, हा तर याचं आणि कम्पॅरिझन जे केलेलं आहे, म्हणजे आपल्या आपल्या साधनेमध्ये कशी कशी प्रगती होते, त्याला ते फार वेगळं वाटलं, चांगलं वाटलं. हा हा. की त्याच्यामध्ये विरजन पडणं म्हणजे आपलं सोडणं. जसं विरजन बुद्धांनी पडू देणं, विरजन पडू पडू देणं, देणं, हा हा पडू पडू देणं. देणं. जसं बुद्धांनी सांगितलं त्यांना वाटायला की तू तुझे नाव पहिली रिकामी कर, हा तू तुझ्या नावेत खूप अनावश्यक सामान भरलेलं आहे. बर हाच त्यांना संदेश दिला. आणि तो बरोबर आहे, त्याला बरोबर आहे. समजला. हा की माझे नाव मी अनावश्यक वस्तूंनी भरलेली आहे. त्याच्यामुळं खरं. तसं ते हा कम्पॅरिझन जे केलेलं आहे तुलनात्मक, ते हा छान झालेलं आहे. हा आम्ही आकाशवाणीमध्ये असताना अॅनालॉग सिग्नलचं डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करण्यासाठी आम्हाला एक ते मॉडेल दिलं होतं की मोसंबीचं ज्यूस कसं केलं जातं. हा त्याला हा. मला त्याची आठवण झाली. म्हणजे त्या सिग्नल मोसंबीचा ज्यूस कसा केला जातो. ओके केला ओके. जातो, तर त्याचं कम्पॅरिझन त्यांनी अनालॉग सिग्नलचं डिजिटलमध्ये कसं केलं जातं हा असं ते मला वाटतं 10-15 ते हे केले होते, हा म्हणजे पॉइंट्स केले होते. ते मला एकदम त्याची आठवण झाली हा की हा आज सुद्धा हे दुधाचं रूपांतर तुपामध्ये, सारामध्ये, तसंच इकडचं धम्माचं पण त्याने कसं रूपांतर केलं जातं करू शकतो हा करस्पॉन्डिंग. हा हा मला त्याची हा आठवण झाली एकदम. हा 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 छान हा छान छान. हा तर ते हा. मोसंबीचं जरा स्पष्ट करून सांगा. आणि फोटो तुमचा हे व्हिडिओ ऑन करा, चेहरा दिसू द्या तुम्हाला. व्हिडिओ. हा हा बोला हा, बोला. हा ते ते मोसंबी स्पष्ट करून सांगा. सांगतात हा सांगतात. हा, हा म्हणजे त्याने आम्हाला जो एक ट्रेनिंग मध्ये आता तो हा, सिग्नल, आता सध्या तर डिजिटल सिग्नल आहे ना आपला हा, सध्याचा, तर तो पहिला जो होता तो अॅनालॉग सिग्नल आहे, म्हणजे कंटिन्युअस सिग्नल आहे. तर हा. त्याचं डिजिटलमध्ये रूपांतर करण्यासाठी काय काय स्टेप्स येतात, अच्छा. तांत्रिक तांत्रिक स्टेप्स. तर ते समजून सांगण्यासाठी त्याने आम्हाला जे मॉडेल दिलं होतं की एक मोसंबी आहे, मग मोसंबी आणली जाते, मग त्याला ते कारखान्यात नेली जाते, त्याचा रस काढला जातो, तो बाटल्यांमध्ये भरला जातो, तो वितरक जे असतात त्यांना दिला जातो, तो घरपोच येतो. मग त्याच्यात करस्पॉन्डिंग त्यांनी ते स्टेप्स, ते सिग्नल अॅनालॉगचं कसं त्याचं क्वांटायझेशन कसं केलं जातं, त्याला बारीक कसा केला जातो, कॉम्प्रेस केला जातो, त्याच्या छोटे छोटे पॅकेट्स केले जातात, मग ते सिग्नल पाठवले जातात आणि मग आपल्या म्हणजे सिस्टीम पर्यंत कसे येतात, असं हा ते हा हा. तुलनात्मक केलं होतं. ते मला त्याची आठवण झाली एकदम. आठवण झाली. ओके ओके. पण ते हा आता आणि ते कारण ते आता ते टेक्निकल फील्ड मधले असल्यामुळे हो. साळवे सर त्या त्या पद्धतीने बोलतात. हा आणि कसं आहे, याच्यातून एक गोष्ट घेण्यासारखी आहे की धम्माचा संबंध प्रत्येक गोष्टीशी येतो. हो. आपण जे काम करतो, आपण जे जगतो, म्हणून आजीविकेचा मुद्दा, लाईफस्टाईलचा मुद्दा हा अष्टांग मार्गात आलेला आहे. आपल्या आजीविकेच्या पद्धतीमध्ये पण आपल्याला आपल्याला धम्माची सांगड घालता येते. हो. कोणते आता समजा आता बनतेजी आता रेल्वेमध्ये काय ते सुपरविजन करायची त्यांच्या विशिष्ट डिपार्टमेंटमध्ये, तर त्याच्याशी पण काही गोष्टी त्या जुळू शकतात. हो. तुमच्या आता तुमच्या टेक्निकल आकाशवाणीच्या तुमच्या त्या विशिष्ट कामाशी जुळू शकतात आणि इतर बुद्धाच्या सायकोलॉजीशी पण जुळू शकतात. इथं पण मिळणारं ज्ञान आणि त्याचं प्रज्ञेमध्ये होणारं रूपांतर, दुधाचं होणारं हम्म. लोणी आणि तूप,
हे बघा, म्हणजे गवळ्याचं पण, म्हणजे आता तो गुराखी आहे, परत गुराख्याचं उदाहरण आलं, म्हणजे गायी आल्या, गाईचं दूध आलं, दुधाचं तूप आलं, दुधाचं काय, दही, तूप, म्हणजे कोणतीही गोष्ट इथे फिट बसते. हो हो. कारण धम्माचा संबंध माणसाची आहे आणि माणसाच्या मनाची आहे, आणि मनामध्ये सगळं जग आहे. मन म्हणजे आपलं मन म्हणजे सगळं जग आहे. आपण जे बोलतो, पाहतो, ऐकतो, गंध, चव, स्पर्श, शब्द, संस्कार, वळण, सगळं 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 जे काय आहे, ते सगळं जग आपल्यात आहे, आणि ते धम्म आहे. हम्म. त्यामुळं जग आणि आपण वेगळे नाहीत. आणि जेवढं आपण आत उतरून ते असं स्पष्टपणे आपल्याला दिसतं, कळतं, कारण ते बाहेर नाही कळत, ते आतमध्ये जे आपल्याला कळतं. म्हणून काय उतरा, जाणीवा, ज्या हालचाली आहेत समुद्रातल्या, त्या हालचाली पहा, आणि चित्त पहा कशी ओढाताण चालली ते पहा, आणि विचार प्रक्रिया कशी चाललेली ते पहा, डोळे कसे पाहतात ते पहा, कान कसे ऐकतात ते पहा, गंध कशी चव घेतात, जीभ कशी चव घेते, त्वचा, आणि हे सगळं मनात काय चाललंय, मेंदूत काय चाललंय, हे सगळं आपल्याला, जसं आपण एखादी बाहेरच्या वस्तू पाहतो, तसं आपल्याला आत पाहता आलं पाहिजे. ते काम सती करते, जागृती करते, आणि मग धम्म समजतात. तिथं ते मग असं. आतलं ज्ञान, जे रेडीमेड ज्ञान आहे ना, ते नासवलं जातं, आपोआप ते पद्धतशीर नासवलं जातं. ते त्या भ्रमातून माणूस बाहेर पडला, अरे काहीच नव्हतं कळत मला, हे काहीच नव्हतं कळत, तर तिथून त्याची कळायला सुरुवात होते. ही अवस्था आली पाहिजे. तर तिथे तुमची पहिली पहिली जी पहिलं संयोजन जे आहे सत्काय दृष्टीचं, ही मी, ही काया मी आहे, म्हणजे आयडेंटिटी. आयडेंटिटी कार्डवर काय असतं, आपला फोटो असतो. मग आता आजकाल ते याच्यात बायोमेट्रिक जे असतं ना, तर ते डोळे किंवा हाताचे ठसे, त्याच्यातून तो माणूस ओळखला जातो. म्हणजे आपली आयडेंटिटी म्हणजे आपले डोळे आहेत, आपल्या हाताचे ठसे आहेत, आपले शरीर आहे, आपला चेहरा आहे, ह्याच्यातून तो माणूस ओळखला जातो. आत उतरलं की आपल्याला ते कळतं, रे हे जे मी धरून ठेवलं तेवढाच मी नाही, एवढं जेवढं दिसतं तेवढं नाही, ह्याच्या आत आणखीन बरंच काय काय आहे. तर ते आहे ती काय, आणि कायाविषयीचं ज्ञान म्हणजे मी, हा नासावला जातो. म्हणजे अहंकार ब्रेक होतो, मी ब्रेक होतो. जिथं मी ब्रेक होतो तिथं डेव्हलपमेंटला सुरुवात झाली, मुक्तीला सुरुवात झाली. आणि जिथं मी मध्ये अडकला, मी म्हणजे काय, काय म्हणजे ज्ञान, काय म्हणजे जीवन, हा बुद्धांनी कायाला म्हणजे जीवनाचं हे आहे, ते जे काया म्हणजे फक्त दिसतो तेवढा आकार नाही, काया म्हणजे जीवन जगणं. कारण या कायातच वेदना, चित्त, मन आणि इंद्रिय, ते सगळं 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 जग याच्यात आहे. म्हणून ही काया, हिला मी म्हटलो, ही मी आहे, स्व काया दृष्टी, सकाय दृष्टी, याला जर मी म्हटलो, जणू काय ती पर्सनल प्रॉपर्टी आहे, आणि मी ठरवून जन्म घेतलाय, आणि ठरवून आता वाढतोय, आणि ठरवून जगतोय, आणि ठरवून मरणार आहे, असा भ्रम जो असतो ना, तर ते सुटला पाहिजे. त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्याच्याशिवाय मुक्ती नाही, तीच मुक्ती आहे. तर त्यात भार एक भार एक हा भार व्हायचं म्हणजे हा हा धार्मिक पुस्तकांचं भार व्हायचं काम करायचं नाही. हा धार्मिक पुस्तकात आपलं स्वतःच पण कायचं पण भार नाही वाहत बसायचं, ज्ञानाचा पण भार नाही व्हायचा, आणि आयडेंटिटीचा भार नाही व्हायचा. काय म्हणजे आयडेंटिटी आपली, मी कशाला म्हणतो, मी आणि माझं हे नाव, आणि माझं हे गाव, आणि माझे आई वडील, आणि माझे हे शिक्षण, आणि माझी नोकरी, नोकरीतून मिळाला पैसा, आणि माझा, ही माझी बायको, आणि ही माझी पोरं, आणि ही माझं असं, त्यांची एवढी प्रॉपर्टी, ते एवढे शिकलेत, आणि ते माझी दोन पोरं फॉरेनला आहेत, आणि मग असं तो मी आहे, आणि मग माझं एवढं नाव आहे, मला एवढं मानतात, आणि एवढं हे आणि तेवढं ते, हा जो मी आहे, मीच जग ज्याने त्याने बघायचं आपण कुठं, आपण काय, आपली आयडेंटिटी जी आहे, ती आपली आयडेंटिटी फक्त आयडेंटिटी कार्डवर नसते, आपली आयडेंटिटी आपल्या मनात असते.
आपला जो मी असतो आपल्या मनात असतो, त्याला आपण संस्कार म्हणतो. आणि संस्काराला तो मी म्हणतो. ते कळत नाही त्याला तो कशाला मी म्हणतो, पण या कायला मी म्हणतो म्हणजे त्या संस्काराला मी म्हणतो. आणि ते दुःख आहे. म्हणून सभ्य संखारा दुःखाती. आणि त्यांनी अजून एक सांग, हे संस्कार आहे, हे हे ही कोणत्याची एक गोष्ट नाही, ते प्रवाह आहे, तो ती गती आहे, अनित्य आहे. म्हणून सभ्य संखारा अनिच्छाती. प्रवाह आहे तो, गती आहे, स्थिती नाही, गती आहे. आणि जे धम्म पुढे समजतात ते पण मला समजले असं नाही. म्हणून सभ्य धम्म अनंताती. अनंता, नॉट सेल्फ. मला समजले, माझं ज्ञान, मला धम्म समजला नाही. फाटू द्या ते दूध फाटून जाऊ द्या, त्याच्यात विरजण पडू द्या. आणि ते विरजण चिंतनामुळे पडतं, किंवा ते फाटल्यामुळे चिंतन सुरू होतं. नाही तर दूध फाटूच दिलं नाही, त्याला फ्रीज मध्ये ठेवलं है ना. आपण काय करतो, थंड थंड राहणं, दूध नासू नये म्हणून फ्रीज मध्ये ठेवतो, आणि तेच थोडं थोडं वापरतो. हो. फ्रीज मध्ये ठेवतो. काय काहींचं कोल्ड स्टोरेज फार भारी असतं, ते थंड पडलेले असतात हे लक्षात येत नाही. आणि आपण गारठून जातो, ते थंड पडलेलं असतं सगळं. तर कपाटचे त्याला कपाट भरलेले, कपाटचे हा कपाट भरलेले असतात. हा तर त्याला उकळू द्या आणि त्याला नासू द्या. फार इंटरेस्टिंग. आपण फार चांगल्या ह्याच्यात आलो, मोडला आलो आपण. स्वतःला गरम होऊ द्या. हा. त्याला हा, स्वतःला गरम त्याला होऊ द्या. हा, त्याला ते तापू द्या आणि सोडून द्या परत. त्याला सोडून द्या. सोडून त्याला सोड त्याला सोडून द्या, म्हणजे तुम्ही सोडून द्या, ते तुम्हाला नाही सोडणार. हा, ओके ओके. हा, ते ते आपल्याला नाही सोडणार, आपण त्याला सोडू द्या. आणि आपण म्हणजे मी, ज्याला मी म्हणतो, तो मी त्याला मीला बाजूला, तो मी बाजूला होतो. नंतर जस जसं आपल्याला भान येत जातं, कळत जातं, ज्ञान येत जातं, प्रज्ञा येत जाते, मी नावाचं कुठं अस्तित्व दिसत नाही. सगळं प्रतीचं समुत्पाद आहे, सगळं कार्यकारण भाव आहे. काहीतरी आहे म्हणून काहीतरी होतं. हे सगळं कार्यकारण भावावर चाललेलं आहे. आपण काय, आपण ठरवून जन्म घेतलाय नाही, ठरवून मरणार आहे नाही, ठरवून जगत नाही. आपण जे आपलं जे जीवन चाललेलं आहे ते परिस्थितीनुसार चाललेलं आहे, कंडिशन्स नुसार. कंडिशनचे संस्कार, परिस्थितीचे संस्कार. आणि संस्कार म्हणजे जीवन आहे. आणि जीवन म्हणजे मी नाही. जीवन हा प्रवाह आहे, गती आहे. म्हणून विचार गती आहे, चित्त गती आहे, वेदना गती आहे, काया गती आहे, श्वास गती आहे. प्रत्येक गोष्ट गती आहे. स्थिती नावाची काहीच नाही. स्थिती नावाची गोष्टच नाही. आज पांढरे असलेले केस काही वर्षांपूर्वी काळे होते. आणि तेही काय म्हणतात ना आता, बाळाला बाळाला थोडं जावळ वाढलं की ते कापतात ना, ते वाढत जाते, ते कापतात, म्हणजे ते वाढतंय. ते आधी नसतंय, ते थोडं थोडं वाढतंय. सगळं थोडं थोडं वाढत चाललेलं आहे. वाढत वाढत त्याचं रूपांतर होतं आणि ते काळ्याचं पांढरं होतं, किंवा नंतर गळूनही पडतं. तर काही स्थिर नाही. नथिंग इज स्टेबल. काही स्टेबल नाही, फिक्स नाही. नथिंग इज फिक्स, नथिंग इज स्टेबल. एव्हरीथिंग इज फ्लक्स, प्रवाह आहे, गती आहे, डायनॅमिक. आपलं जीवन हे डायनॅमिक आहे, गतिशील आहे, प्रवाहित आहे. थांबूया आपण या ठिकाणी.